तर आज आपण शाळा किंवा ऑफिसच्या डब्यासाठी अगदी झटपट होणारी फरसबीची सुकी भाजी बघणार आहोत। अशी भाजी तुम्ही एकदा नक्की करून पहा, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप जास्त आवडेल। रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे, म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। सगळ्यांना एक निवेदन आहे, तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असेल तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। फरसबीची सुकी भाजी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण 1/2 किलो प्रमाणात ताजी फरसबी बाजारातून आणलेली आहे। बाजारातून जेव्हा ही फरसबी निवडताना तशी ही छान भरीव आणि टवटवी शेंगा तुम्हाला निवडून घ्यायचा आहे। आणि बाजारातून आणल्यानंतर पटकन भाजी करायची, ती सुकू द्यायची नाही, म्हणजे भाजी चवीला अगदी छान लागते। नळाखाली स्वच्छ धुवून घेतल्यानंतर थोडंसं कापडाने पुसून घेतलेलं आहे। फरसबीच्या भाजीला बऱ्यापैकी शिरा असतात, तर शेंगांच्या दोन्ही साईडला जितक्या शिरा निघतील तितक्या शिरा आपल्याला अशा काढून टाकायच्या।